समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. अंकलखोप तालुका पलूस येथील पोल हॉल्ट खेळाडूंच्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या हस्ते नव्या पोल हॉल्ट लँडिंग मॅटचे पूजन व लोकार्पण हुतात्मा भगतसिंग हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या व अपुऱ्या साहित्यावर सराव करणाऱ्या खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी 1 जुलै 2026 रोजी पोल हॉल्ट साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. लोकसहभाग आणि प्रदीप कदम यांच्या भक्कम सहकार्यामुळे अवघ्या 1 महिन्यात आवश्यक असलेले संपूर्ण पोल हॉल्ट साहित्य उपलब्ध झाले. 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्य उपलब्ध झाल्यानंतर त्याचे पूजन व लोकार्पण करण्यात आले. पोल हॉल्ट लँडिंग मॅट हे पोल हॉल्ट खेळातील अत्यावश्यक सुरक्षा साहित्य आहे. उंच उडी घेतल्यानंतर खेळाडू सुरक्षितपणे खाली उतरावेत यासाठी या जाड व मऊ कुशनचा वापर केला जातो. यामुळे सराव स्पर्धेदरम्यान दुखापतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि खेळाडूंना अधिक आत्मविश्वासाने सराव करता येतो. याविषयी बोलताना प्रदीप कदम म्हणाले की ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. योग्य साहित्य, प्रशिक्षक आणि संधी मिळाल्यास येथील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक स्तरावर निश्चितच यश संपादन करतील. खेळाडूंच्या पाठीशी आपण कायम उभे राहू. या कार्यक्रमाला राजेश चौगले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश चौगले, भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण देडवाग, विशाल सूर्यवंशी, संकेत सूर्यवंशी, निखिल सूर्यवंशी, अनिश शिकलगार, तुषार सूर्यवंशी, महेश हजारे, दौलत पाटील, राहुल पाटील, अरविंद लांडगे, संजय शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन लँडिंग मॅट व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे अंकलखोपच्या पोल हॉल्ट पटूंना आता अधिक सुरक्षित वातावरणात सराव करता येणार असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली आहे. याबद्दल खेळाडू आणि ग्रामस्थांनी प्रदीप कदम तसेच लोकसहभागातून मदतीचा हात देणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप खेळेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया या घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या खेळाडूंसाठी भविष्यात पुढे नेण्यासाठी आणि याचं एक चांगलं मार्केटिंग झालेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अंकलखोप आणि परिसरातील मोबाईल विद्यार्थ्यांचा बंद करण्यासाठी हा उपक्रम फार उपयोगी ठरणार आहे. म्हणजे मुलं आता मैदानाकडे येतील. आज ग्राउंडवर बघितलं तुम्ही तर त्या मुलांकडे संख्या मागच्यापेक्षा आज वाढली, उद्या ही आणखी वाढणार आहे. भविष्यात आणखी मुलं येणार आहेत. तर या सर्व मुलांना घडवण्याचं चांगलं कार्य भगतसिंगांच्या नावाने तुम्ही ही अकॅडमी चालू करून करताय, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.